नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की जयश्री देवपूजा करते. देवपूजा करून झाल्यानंतर ती माधवरावांना प्रसाद द्यायला जाते. माधवराव प्रसाद घेतात. ती पुढे जाते तेव्हा माधवराव जयश्रीला थांबवून म्हणतात की जयश्री, तू वसुंधराची कधी माफी मागणार आहेस? जयश्री म्हणते की नाही, मी तिची माफी का मागू? माधवराव म्हणतात की हे जे तू खाली मान खाली घालून फिरतीयस ना, ते तुझ्यातला पश्चाताप कमी होईल. अगं, थोडा वेळ तू थांबली असतीस काल तर आकाशने स्वतःहूनच तुझं कौतुक केलं असतं की. जयश्री म्हणते की कशावरून त्यांनी माझं कौतुक केलं असतं? आणि खरंच तिने ती चिठ्ठी लिहूनच दिली असेल, कशावरून? माधवराव म्हणतात की तू प्रत्येक वेळेस नकारार्थीच विचार का करतेस गं? त्या चिठ्ठीत खरंच तुझ्याविषयी असतं तर तुझ्या मनातला गिल्ट नाही कमी होणार. मी म्हणतोय म्हणून ती तू फक्त तिची माफी माग. माफ केल्याने तू मोठी होत नाही आणि ती लहान होत नाही. त्यामुळे माफी मागून विषय संपवून टाक ना. जयश्री म्हणते की नाही, ती या जन्मात शक्य नाही आहे आणि माझ्याकडून ते होणारसुद्धा नाही आहे. माधवराव म्हणतात की असं वागणं बरोबर नाही जयश्री. थोड्यातला आपला कडूपणा कमी करायला काहीच हरकत नाही आहे. वरून वसुंधरा येते. वसुंधरा म्हणते की बाबा, आईंना कशाला माझी माफी मागायला लावताय? अहो, मी लहान आहे, त्यांच्या मुलीसारखी आहे. त्यांनी माझी माफी मागावं असं मी काहीच केलेलं नाही. आणि तुम्ही कालचा जो प्रकार घडला त्याबद्दल बोलताय, तर तो सगळा प्रकार गैरसमजमधून घडला आणि त्याचं मला काहीही वाईट वाटलेलं नाही आहे. आई, तुम्हाला माझी माफी मागायची काहीच गरज नाही आहे. खरं तर तुम्ही तसं काहीच केलेलं नाही आहेत. माधवराव म्हणतात की बघ जयश्री, शिक तिच्याकडून. एवढं सगळं होऊनसुद्धा ती मोठ्या मनाने तुझ्याकडे बोलायला आली आहे. वसुंधरा म्हणते की बाबा, तुम्ही तुमच्या आज गोळ्या खाल्ल्या नाहीत? माधवराव असंच म्हणतात की खाल्ली ग गोळी. वसुंधरा म्हणते की बाबा, मी रोज आवरावर करताना तुमच्या गोळ्या बघते. गोळ्या कमी झाल्यात की नाही यावर माझं लक्ष असतं आणि आज गोळी कमी झाली नाही आहे. तुम्ही आज गोळी खाऊन घ्या. माधवराव म्हणतात की अगं हो, ते काय झालं, गोळी खाताना मित्राचा फोन आला आणि त्या बोलण्यात ती राहून गेलं. माधवराव जयश्रीला दाखवून देतात की वसुंधरा कशीही असली तरी सगळ्यांची पुरेपूर काळजी घेते. माधवराव गोळी खाऊन घेतात. तेवढ्यात आकाश तिथे येतो. जयश्री आकाशला प्रसाद देते, पण आकाश प्रसाद न घेताच तिथून निघून जातो. वसुंधरासुद्धा तिथून निघून गेलेली असते. जयश्री म्हणते की तुला खूप हौस आहे ना वसुंधरा तुझ्याकडून सगळ्यांचं कौतुक करून घेण्याची, पण लक्षात ठेव, एक दिवस मी तुझी अशी लाज काढेन ना, तू कायम लक्षात ठेवशील, असं म्हणत असते. सकाळ सकाळी तनयाने इडलीचा नाश्ता बनवलेला असतो. सगळे नाश्त्याच्या टेबलवर येऊन बसतात. नाश्ता करताना तनया आतून इडली घेऊन येते आणि म्हणते की चला चला आवरा सगळ्यांनी, मी सगळ्यांसाठी इडल्या बनवल्यात. सगळेजण खूप धक्का बसतात. कोणालाच तनयाच्या हातचं खायचं नसतं. सगळे बहाणे मारायला बघत असतात, पण कोणीच तिथून उठण्याची हिंमत करत नाही. वसुंधरा बाहेर असते. बाहेर 2 मुली येतात. त्या म्हणतात की आम्हाला माधव ठाकूर यांना भेटायचं आहे. वसुंधरा म्हणतात की हो, तुम्ही आत चला ना, ते आतमध्ये. ते म्हणतात की नाही, जोपर्यंत ते आम्हाला बोलवत नाही तोपर्यंत आम्ही आतमध्ये येणार नाही. वसुंधरा बोलते की बरं ठीक आहे, मी बोलवून आणते, म्हणून ते आतमध्ये जाते. माधवरावांना म्हणते की बाबा, तुम्हाला 2 मुली भेटायला आलेल्या आहेत, त्यांना भेटायला चला. माधवराव म्हणतात की बरं झालं, योग्य वेळेवर आलेत. सगळेजण हसायला लागतात. पण माधवरावांच्या लक्षात येतं की आपण का बाहेर जायचं, त्यांनी का आत यायचं नाही, म्हणून ती वसुंधरांना म्हणतात की अगं, मी बाहेर जाण्यापेक्षा त्यांनाच बोलव की आत. वसुंधरा म्हणते की नाही येऊ बाबा, तुम्ही जोपर्यंत बोलवणार नाही तोपर्यंत येणार नाहीत. तेव्हा माधवराव उठून बाहेर जातात. बाहेर जाऊन बघतात तर त्या गुरुमा योगिनीच्या हाताखालच्या सेविका असतात. त्या म्हणतात की गुरुमा योगिनी आज तुमच्या घरी येणार आहेत. तुमच्या घरातली शांतता अजून वाढण्यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांची सगळी तयारी करावी. माधवराव त्यांना घरात घेऊन येतात. घरात घेऊन आल्यानंतर त्या म्हणतात की आम्हाला 2 मिनटं शांत हवूया. सगळेजण म्हणतात की आम्ही आमच्या रूममध्ये जातो. ते म्हणतात की नाही, काहीच गरज नाही आहे. ते खाली बसतात आणि आपलं तपस्या करायला लागतात. लगेच उठतात. उठल्यानंतर सगळ्यांचे हात हातात घेतात. जयश्रीला जसं कळतं की गुरुमा योगिनी येणार आहेत, तिच्या तर तोंडचं पाणी पडतं. त्या सगळ्यांच्या हातातून होतात. सगळ्यांचे हात हातात घेऊन त्यांना काहीतरी मंत्र देत असतात. सगळं झाल्यानंतर त्या म्हणतात की गुरुमा, तुमच्या घरात 4 मुली आहेत, 4 बारकी मुलं आहेत. माधवराव म्हणतात की नाही. तेव्हा ते म्हणतात की हो, तुमच्या घरात 4 बारकी पोरं आहेत. सगळेजण तनयाकडे बघायला लागतात. तनयाचा बावळटपणाच असा असतो की ती लहान असल्यासारखीच वागत असते. सगळेजण हसायला लागतात. तनया आपल्या हाताकडे बघत बसलेली असते. ती म्हणते की थांबा, मी गुरुमांना कळवून येतो. त्या बाहेर जातात. जयश्रीच्या मात्र डोक्याचं पाणी झालेलं असतं. ते आतमध्ये जाते आणि म्हणते की यायचं आहे कशाला हिला, चला ना आपण सगळे बाहेर जाऊ कुठेतरी. त्या आल्यानंतर किती कालवा होतो तुम्हाला माहिती आहे ना, त्यांना काहीच पटत नाही. आल्या म्हणजे कंबरट मोडेपर्यंत काम करून घेतात आणि घरातल्या सुनेंनीच काम करावं हा त्यांचा हट्ट असतो. चला ना प्लीज चल. माधवराव म्हणतात की अगं,
वेड लागले का तुला? आपल्या घरात साक्षात गुरुमा योगिनी येतात आणि तू असं करतेस. तनयाला काहीच कळत नसतं. ती म्हणते गुरुमा योगिनी कोण आहेत? तेव्हा आकाश म्हणतात की त्या गुरुमा योगिनी आहेत, त्यांच्याकडे आध्यात्मिक ज्ञान आहे, त्यांचा आपल्याला आदर करायला हवा, त्या येणार आहेत तर त्यांच्या पाहुणचारात कुठलीच कमी पडायला नको, असं म्हणून ते तयारीला लागतात. माधवराव म्हणतात की चला चला घरातली जळमटं साफ करा, पूर्ण घर साफ करा. त्यांचं लक्ष पूर्ण घराकडे असतं. घरातलं साधं एक जळमटसुद्धा त्यांच्या डोळ्यातून चुकू शकत नाही. सगळेजण आपलं घर साफसफाई करायला लागतात. तनयाला मात्र काहीच कळत नाही. जयश्री टेन्शनमध्ये येऊन आपल्या रूममध्ये बसलेली असते. तनया विचारायला जाते की काय झालं आई, एवढं टेन्शनमध्ये तुम्ही का आहात? आणि त्या गुरुमा योगिनी आहेत तरी कोण? जयश्री म्हणते की हे बघ, तुला म्हणून सांगते, बाकी कोणाला सांगू नकोस. अगं ते गुरुमा योगिनी दुसरं तिसरं कोणी नसून ह्यांची आत्या आहे. आणि ह्यांची आत्या अगं मला लग्न झाल्यापासून इतकं छळलं, हे इथंच का ते तिथंच का, हेच झालं पाहिजे तेच झालं पाहिजे, खूप त्यांनी मला छळलंय ग, कंबर मोडेपर्यंत काम करून घेतले. तनया म्हणते की मग आई तुम्ही काय केलं? जयश्री म्हणते काय करणार, केलं सगळं सहन, पण आता ती परत येते, काय गरज आहे का यायची? तनया म्हणते की मग माझं कसं होणार? जयश्री म्हणते की अगं त्या खूप कटकटी आहेत, हातावरच्या रेषा मुजेपर्यंत काम करायला लावतात. तनयाला मस्करी सुचते. ती म्हणते की मग मी ना त्यांना माझ्या हातावरच्या सगळ्या वाईट रेषा पुसायला लावेन आणि चांगल्या चांगल्या ठेवायला लावेन. जयश्री म्हणते की अगं मूर्ख तनया, थोडी बावडच का गं तू? हातावरच्या वाईट रेषाने एवढं काम लावतात ते आणि त्या कोणालाच सोडत नाहीत, पाहिजे तशी इज्जत काढत असतात. आता मला खूप टेन्शन आलेलं आहे. आणि हो, मी तुला हे सांगितलं, हे कोणाला सांगू नकोस, नाहीतर सांगशील त्यांना हो जाऊच बोलवायचा, त्यांचा मान सन्मान करायचा, आदर करायचा, नाहीतर त्या अजून मलाच काहीतरी बोलून जातील. तनया बोलते की हो हो आई, काळजी करू नका. सगळेजण बाहेर साफसफाई करत असतात. साफसफाई करताना सगळे एवढं मन लावून करत असतात की कोणाचं कोणाकडे लक्ष नसतं. सगळे माधवराव सगळ्यांकडून काम करून घेत असतात. भास्कर म्हणतो की आता अवनी नाही आहे, तिच्या वाटणीचं सुद्धा मलाच काम करावं लागेल. वसुंधरासुद्धा सगळ्यांना मदत करत असते. आकाश सगळं रूम झाल्यानंतर आपल्या रूमची साफसफाई करायला लागतो. वसुंधरासुद्धा साफसफाई करत असते. आकाशला तेवढ्यात फोन येतो म्हणून तो फोन उचलतो. वसुंधरा इकडून स्टूलवरून पडते, तेवढ्यात आकाश तिला कॅच करतो आणि दोघंसुद्धा बेडवर पडतात. आकाश मुद्दामून वसुंधराची मस्करी करण्यासाठी थँक्यू म्हणतो. वसुंधरा म्हणते की काय बोलताय तुम्ही? नंतर त्यांना अचानक आठवतं की गुरुमा योगिनी येणार आहेत, त्यामुळे आपल्याला तयारी करायला हवी. सगळेजण उठून परत तयारी करायला लागतात. जयश्रीची मात्र धांदल उडलेली असते. इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.